गालबोट लागावा म्हणून का चर्चा होऊ नये म्हणून का खरोखरच त्याला समाजाविषयी प्रेम होतं म्हणून केलं, हे याच्यातला काहीच तारतम्य माहित नाहीये. परंतु असं काही होणार नाही. झालं असेल तरी ते मोठ्या मनानं तुम्ही बी ठेवत जावा. राजकारणात हे सुरूच असतं. एखाद्या लेकरू बाळ म्हणतं, एखाद्या वेळेस रागात येतं. कोणी मला खरंच माहित नाही नाव गाव त्याचं काय आहे काय नाही, परंतु म्हणत असते रागाच्या भरात येतं एखाद्या वेळेस. त्याला वाटतं समाजाचं कल्याण व्हावं म्हणून तुम्हालाच भांडत असते सगळे. आणि आता राजकारणाला बी घोडे लावल्याशिवाय निवडून येत नाही का कुठे साहेब. त्यामुळे नाही, पण तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे यायच्या आधी मी मीडियासमोर बोललो. त्यांनी जी चूक केली असेल, कुठलाही गुन्हा दाखल करून त्यांचं आयुष्य खराब करू नका, मी मीडियाला तुमच्याकडे यायच्या आधी सांगितलं. मी सांगितलं मीडियावाल्यांनी मला ते त्याबद्दल करतो. आता आपण येऊ गॅजेटकडे. गॅजेट फडणवीस साहेबांनी काढलं, विखे पाटील साहेबांनी काढलं. कोणत्या दिवशी नाकारलं? मला नाकारलेलं सांगा. आज भांडूयात आपण. तुम्हाला भांडायचं तर मला भांडा. मी आज भांडायला आलोच नाही तुझ्याकडे. नाही त्याशिवाय मग एकडील नाही जायचं नाही. मग असं होईल. आज मी तुझ्याकडे भांडायला आलोच नाही. भांडायची वेळ परत आपण ठरवू. आज मी भावाच्या घरी आलोय. चर्चा करूया त्या विषयावर. बस त्या विषयावर फक्त चर्चा करूयात आपण आलोच गॅजेटकडे. तुम्ही गॅजेटचा जी आर काढला, आम्हाला आधार लागतो. हो, जी आर काढा ही माझ्या गरिबांची शोकांतिका आहे. आम्हाला आधार लागतो तर आमचं पत्र निघतं. यांना 1994 आरक्षण दिलं गेलं, कशाचा आधार होता? आम्हाला सांगा कशाचा आधार होता म्हणून यांना आरक्षण दिलं. आमचं गॅजेट आधार आहे. आम्ही 7/12 दाखवलं, ही जमीन माझी. फक्त दादागिरीनं तिन्ही बळी केले, आम्हाला द्या. आमचे लेकर ऊस तोडीत आहेत, आमचे लेकर लोकांचे मजुरी काम करतात, हमाल्या करतात. आमचं रान असून ते नसून कसं काय बळी केलंय रान? आम्ही तुम्हाला आरसा दाखवला. आमचं हैदराबादचं गॅजेट आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना दोघां मिळून 2,56,000 कुणबी आहेत. हे कुठे गेले दाखवा आम्हाला. आम्ही ओबीसीचं आरक्षण नाही घेत. आम्ही आमच्या हक्काचं मागतोय. ते आमचं रान आहे. तुमचं 10 एकर आहे, त्याच्या शेजारी आमचं 10 एकर आहे. आमचं म्हणणं आहे तुम्ही ते खाऊ नका, आमचं आम्हाला द्या. तुमच्या 7/12 प्रमाण तुम्ही घ्या, आमचं आम्हाला राहू. ओबीसीची 60% लोकसंख्या ही मराठा धरू नये, काय अडचण आहे? बरं तुम्ही हैदराबादचा जी आर काढलं, प्रमाणपत्र वाटायचं बंद कम केलं.